कारण हनुमंतानं जे कार्य केलं तुकोबराया त्यांना म्हणतात, बाबा तू काय केलंस? हनुमंताने काय केलं? लंका जाळली. खरं तर रामराज्य आलं त्याच्या मागे मुख्य कोण आहे? मुख्य भूमिका कोणाची असेल तर हनुमंतरायांची आहे. हनुमंतराय तुकोबरायांना म्हटले बरं, कारण त्या काळातही तुकोबराया होते, आम्ही तुमच्याबरोबर देवाधरीशी अवतार, तुम्ही झाले रामराज्या राजा, आम्ही वानराच्या फौजा, तुम्ही झाले नंदबाळ, आम्ही गोपाळ, तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. देवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जे जे झाले अवतार, तुकोबराय म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर होतो. हनुमंतराया तुकोबरायांना म्हणतात, अहो तुकोबराया असं काय उगाच आळ आणता हो माझ्यावर? मी लंका जाळली नाही हो, मी लंका जाळली. तुम्ही परत रामायण पहा. तुम्ही भावनेच्या भरात म्हणता जाळलेली लंका, पण दुसऱ्याचं घर जाळतो तो दुष्ट जरी असला तरी तो रामभक्त असू शकत. मी लंका नाही जाळली हो, तुम्ही नीट पहा, रामायणाला परत विचारा, बरेच रामायण आहेत. अहो त्यांनीच माझी शेपटी जाळली, मी जाळलं का? सगळ्या लंकेची कापडं गोळा केली आणि माझ्या शेपटीला बांधली, सगळी कपडे संपले आणि मग त्यांनी माझी शेपूट जाळली, मी नाही लंका जाळली. अहो लंका आपोआप जळाली. कारण काय? जो दुसऱ्याची बायको पळवतो ना त्याचं आपोआप जळतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून राम जर कळायचा असेल तर भक्ताला प्रार्थना करायला हवी, त्याला त्याची शरणांगती पत्करायला हवी, मग आम्हाला राम कळतो. राम राम म्हणजे काय? एक राम दशरथ का बेटा, एक राम है घट घट बैठा, एक राम है जगत का पसारा, एक राम है सबसे न्यारा. किती राम सांगितले मी? किती? पहिला कोणता सांगितला? एक राम दशरथ का बेटा, एक राम है घट घट बैठा. आपल्या घटामध्ये जो राम आहे तो आम्हाला कळाला पाहिजे. एक राम जगत का पसारा, एक राम है सबसे न्यारा. अजून राम सांगू का तुम्हाला? अजून सांगू? जो जन्माला आला तो ललाराम. कोणता? लल्ला नाही, लला. तदनंतर 16व्या वर्षाचा झाला, विश्वामित्रजी आले आणि घेऊन गेले तो दुल्हाराम. कोणता महाराज? ललाराम, दुल्हाराम. कैकेयीच्या आदेशामुळे दशरथांना प्रणाम करून वनवासाला निघाले तो वनवासी राम. किती झाले? 3. वनवासाला गेल्यानंतर सीतामाईचं हरण त्या दुष्ट रावणानं केलं आणि इतस्ततः प्राणीमात्रांना वृक्षवल्लींना विचारू लागला, सीते सीते कुठे माझी सीता? तो विरही राम. किती झाले? 4. रावणाच्या लंकेचं शोधन केलं, रावणाशी युद्ध केलं तो योद्धा राम. कोणता राम? योद्धा राम. रावणाचा वध केला, बिभीषणाला राज्य दिलं, पुन्हा अयोध्या नगरीत आला तो राजा राम. कोणता राम?
आणि तुमच्या आणि माझ्या अंतरात जो आहे तो आत्माराम. विठ्ठल विठ्ठल. सर्व घटी राम भाव शुद्ध, सर्व घटी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. सर्व घटी राम भाव शुद्ध, सर्व घटी राम भाव शुद्ध. पण आत्मा निधान पाहिजे. हरिपाठ सरळ बोलायला फार सोपं आहे, पण उलट म्हणणं फार अवघड आहे. सर्व घटी राम भाव शुद्ध. शुद्ध भाव असला तरच तो राम कळतो. आम्हाला राम कळाला पाहिजे अगोदर, हे की नाही. आणि रामराज्य यावं वाटतं ना तुम्हाला सर्वांना. रामराज्य आता आहे का? रामराज्य नाही म्हणता, खरंच नाही. रामराज्य यावं अशी इच्छा आहे आपली. सर्वांना वाटतं रामाचं राज्य यावं, पण रामराज्य आता आहे का? तुकोबरायांनी अनुभूती घेतली, त्यांना अनुभव आला आणि ते क्रियापद पहिल्यांदा वापरतात. झाले रामराज्य. झाले नाही म्हणत, झाले रामराज्य. प्रथम क्रियापद वापरतात. कधी कधी आनंदाच्या भरात बघा आपण बोलून जातो, होय की नाही. अत्यंतिक दुःख जर झालं तर क्रियापद पहिल्यांदा वापरतो, आणि खूप आनंद झाला तर पहिल्यांदा क्रियापद वापरतो. खूप आनंद झाला, झाला मुलगा झाला म्हणतो की नाही, झाला झाला. किंवा मॅच सुरू आहे भारत आणि वगैरे कोणाचीही असेल, त्यात आपला जर देश जिंकला, जिंकलो म्हणतो की नाही. पुढारी निवडून आला, जिंकलो म्हणतो ना, क्रियापद पहिल्यांदा वापरतो. तुकोबाराय क्रियापद पहिल्यांदा वापरतात. काय झाले? झाले रामराज्य. पण रामराज्य केव्हा येतं? जेव्हा रावणाचा वध होतो तेव्हा. केव्हा येतं? रावणाचा वध होतो तेव्हाच रामराज्य येतं, त्याशिवाय नाही. आता बऱ्याच जणांना रावणाचा पुळका आलाय बरं. रावणावरती पिक्चर सुद्धा एक सिरियल बनणार होती, नंतर वादात आली, सिरियल बंद पडली. रावणाला सुद्धा श्रेष्ठ समजणारी अनेक लोक आहेत. तसं पाहायला गेलं तर रावणाचा अधिकार होता बरं तसा. गंधर्वांमध्ये गंधर्वांनाही लाजवेल असा संगीतकार रावण होता. म्हणून वेदांना चाल लावणं अवघड नाही. आजही मोठमोठे पंडित वेदांती जे मंत्र उच्चारताना वेदांच्या मंत्रांना चाल लावतात ना, ती रावणाची आहे. ओम ही रावणाने चाल लावली. विद्वान एवढंच नाही तर तपोनिधी असं म्हणायचं. तप करणारा तपस्वी होता रावण. भक्ती त्याची काय सांगावी. भक्ती कशी केली आम्हाला कोणालाही जमणार नाही. तपाला बसला वडिलांची आज्ञा. कुंभकर्ण रावण विभीषणाला तपश्चर्येला बसला, पण एक तो फार हुशार होता. कशामुळं? बसण्या अगोदरच त्यांनी आधी नारद महर्षींना विचारलं, त्या काळचा गुगल, की आम्हाला तपश्चर्येला बसायचे, असं मला असं एक सूत्र द्या की कोणती देवता लवकर प्रसन्न होते, सांगा हो मुनी. नारदांनी सांगितलं, महादेव लवकर प्रसन्न होतात, ब्रह्मदेव सुद्धा प्रसन्न होतात. ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि अमरत्वाचा आशीर्वाद मागितला. ब्रह्मदेव म्हटले, ते तर देऊ शकत नाही, पण मी तुला अमृताचा कुंभ देतो, तू तुझ्या नाभीत ठेव. महादेवांची भक्ती केली. कमळ वाहायची, कमळ रोज 1000 सफेद रंगाची कमळ वाहून रावण महादेवांची भक्ती करत होता. एक दिवस 999च कमळ भरली, एक कमळ कमी पडलं. आपल्या मस्तकाचं कमळ दिलं, शीर कमळ. आपल्या शरीरात 7 कमळ आहेत. किती मोजा? चरण कमळ, नाभी कमळ, हृदय कमळ, किती झाले? कर कमळ, मुख कमळ, नेत्र कमळ,
आणि शिरकमळ, हे शिरकमळ अर्पण केलं. सप्तकमळातील आपलं शिर महादेवांना अर्पण केलं. महादेव सुद्धा प्रसन्न झाले. भक्तीतही श्रेष्ठ. पण तो भक्ती करत होता, पण भक्ती करत असताना भयानं नाही तर ज्ञानानं करावी. भक्ती कशानं करावी? बहुतेक आपण सर्वच मंडळी भक्ती करतो देवाची, पण सर्व भयानं करतो. जे भयानं भक्ती करतात त्यांना रावण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी प्राप्त करण्याच्या अपेक्षेनं, मला काहीतरी मिळावं या अपेक्षेनं नाही. मग भगवंताची भक्ती निस्सीम भावानं करावी. कोणती निरपेक्ष भावानं देवाची भक्ती करावी. पण रावणाने काहीतरी मला प्राप्त व्हावं म्हणून हा भक्ती करत होता. भक्तीमध्ये कसा तो श्रेष्ठ म्हणता येईल. एवढंच नाही, काही मंडळी म्हणतात रावणाला मानलं पाहिजे बुवा. सीतामाईचं हरण केलं पण तिला स्पर्श केला नाही लंकेत गेल्यावर. किती शीलवान राजा होता. कसला शीलवान हो. खरं तर नाईलाजास्तव तो शीलवान असल्याचा भास करत होता. नाईलाज होता. हा, काही लोक भक्ती करतात नाईलाजानं, तो करतो म्हणून करायचे. काय एक मी नेहमी सांगतोय की रिटायर्ड झालेल्या मनुष्य, बहुतेक कीर्तनाला येणारे तुम्ही बहुतेक सर्व रिटायरच आहेत का हो? मला तर पुढे बसलेले श्रोते दिसत आहेत. इकडे बी हे रिटायर झालेलेच आहेत क्वचित मध्ये मध्ये. पण आमच्या वाट्याला सर्वे कोण आहेत? नंतर त्याला परमार्थाची आवड निर्माण झाली. नवे नवे आपल्याच सप्त्याला आला आणि बाबांच्या हातून माळ घातली. रिटायर झाला म्हणून काही काळानं आता इथली लहान घरं, पूर्वी लहानग्या घरांमध्ये 10-10, 15-15 माणसं असली तरी आईच्या कपाळावर आठी येत नव्हती. पण आता बाळाचं लगीन करून दिलं. यांनी थोडे दिवस अनुभव घेतला आणि म्हणले चला आपलं गावाला, आपली पेन्सळ खाऊ आणि गावाला राहू. गेले वो गावाला. आणि मग माळ घातल्यामुळं सद्गुरूंनी सांगितलं होतं, गुरु महाराजांनी, की रोज जप करायचा. देवाच्या पुढे बसून रामकृष्ण हरीचा जप करा, हाच महामंत्र आहे. आणि तो रोज आपला जप करू लागला. सकाळच्या वेळी एक वेळेस आईसाहेब उठल्या लवकर आणि स्वयंपाक आटोपून त्यांनी चुलीवरती दुधाचा टोप ठेवला. निखारा होता. निखाऱ्यावर ठेवतात बघा. सगळा स्वयंपाक झाला, आपोआप दूध तापतही राहतं. आणि मग तो ठेवला टोप. जाता जाता आवाज मारला, अहो मी चालले बाहेर भांडी घासायला. तवर हे दुधात उतू जातं नका पाहू, पण एक पहा, एक बोका टपलाय. रोज दुधासाठी रोज येतो आणि ते दूध आपलं अपवित्र करतो. लक्ष ठेवा. हा पूजेला बसला, जप सुरू केला, रामकृष्ण हरी, पण लक्ष उंबऱ्याकडं. असं म्हणता म्हणता बरोबर वेळेला बोका आला. जसा बोक्याला पाहिलं याच्यामध्ये एक बदल झाला. काय? फक्त रामकृष्ण हरीचा टोन वाढला. रामकृष्ण हरी. बोका जसं जसा पावलं टाकत पुढे आला, काहीच बदल नाही झाला, फक्त टोन वाढला. रामकृष्ण हरी. बोका चुलीच्या जवळ आला. रामकृष्ण हरी. चुलीच्या वर त्यानं पाय ठेवल्यावर अजून रामकृष्ण हरी. बोक्यानं टोपात तोंड घालणार यांनी माळच फेकून हाणली. ती पडली बोक्याच्या गळ्यात. बोक्याच्या गळ्यात माळ पडल्याबरोबर याला वाटलं काहीतरी पडलं आणि बोक लागलं पळायला. जे पळतय, धावतय. पुढे काही उंदराची पिटकुली बाहेर आली होती. उंदीर होते, त्यांनी पाहिलं बोका पळतोय बुवा. उंदरही लागली पळायला. पळता पळता एक लहान उंदीर, फार हुशार होता महाराज. लहान फार हुशार असतात बरं. लहान फार हुशार असतात. ते लहान बाळानं नीट बघितलं त्या महाराजाला, आपलं त्या मांजराला. आणि ते बाळ हसलं आणि म्हटले, पप्पा घाबरू नका, पळू नका, नीट बघा त्या बोक्याकडं. तो बोका माळकरी आहे, आपल्याला काही भीती नाही. तो पप्पा म्हटला, बाळा तुला अनुभव नाही, अशी बरेचसे बोके बाजारात आलेत. आता तर तरुण बोके आलेत. विठ्ठल. या भक्तीला काही किंमत आहे का हो? ही रावणाचीच भक्ती ना.
भयानं करायचं, त्या तो करतो म्हणून करायचं. अहो रावण काय सांगावं त्याची विद्वत्ता. एकदा साक्षात शक्ती माता पार्वती मातेनं आग्रह धरला. मोकार लोकांचे बंगले झाले. आता पार्वती मातेनं आपल्या पतीला आग्रह केला, आम्हाला हे बंगला एखादा आपलाही व्हावं का नाही, बंगला झाला पाहिजे, आग्रह केला पाहिजे. आपला बंगला असा बांधायचा आतापर्यंत कुणाचाच झाला नसेल असा. महादेव म्हटले आता मग काय करावं, मग सोन्याचाच बांधून घेऊ ना. लगेच कुबेराला आज्ञा दिली, कुबेरजी हमारे सोने का महल बनाओ, बंगला बनवा आमच्यासाठी सोन्याचा. कुबेरजीनं अतिशय सुंदर बंगला बनवला. आताच बंगला तर अतिशय सुंदर झाला, पण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपलं जे आहे ते लोकांना दाखवावं, वाटतं की नाही. बंगला जरी झाला तरी महादेवजी म्हटले मग आपला आता काही तिथी नाही वास्तूच्या, मग गृहप्रवेश प्रवेश करू, जाऊ दे मरू दे. पण ती म्हटली असं नाही, वास्तू मुहूर्त शोधा, अशी वास्तुशांती करायची की आतापर्यंत कुणाची झाली नसेल. आग्रह केला बरं. महादेवांना सुद्धा त्यावेळेला ऐकावं लागत होतं. देवाला नाही, महादेवाला सुद्धा ऐकलं. आता मग विद्वान ब्राह्मण कुठून आणायचा, अशी वास्तुशांती झाली नसेल. सर्च केल्यावर कळालं की रावण आहे ना, हाच विद्वान ब्राह्मण आहे. अशा विद्वान ब्राह्मणाला वास्तुशांतीला बोलावली. अतिशय सुंदर त्यांनी मांडणी केली. पुण्याह वाचन, गृहप्रवेश झाला, पुण्याह वाचन झालं, वर्धिनी कलशाचं पूजन, मातृका पूजन झालं, नवग्रहाचं पूजन झाले, अजून रुद्र कवच, वर्धिनी कलश, हवन, यज्ञ, सगळं यज्ञ कर्म सर्व पार पडलं. पण त्यांचे ते उच्चार ऐकून महादेवजी प्रसन्न झाले. महादेवजी म्हणू लागले, अरे काय तुझी वाणी आहे, काय सुंदर बोलतेस, फार मी प्रसन्न झालोय. सांग आता तुला दान आणि दक्षिणा काय द्यायची. आता तो रावणच ना, तो म्हटला तुम्हाला दानच द्यायचं असेल तर ज्याची वास्तुशांती केली ना ते घरच दान द्या, आणि दक्षिणा म्हणून तुमची बायको द्या. विठ्ठला विठ्ठला. हा रावण काही चांगला आहे का, चांगला म्हणता येईल त्याला? नाही ना. अदुष्ट रावण. एवढंच नव्हे तर जेव्हा सीतामाईचं हरण केलं आणि ती वश होईना म्हणून त्याचा सेक्रेटरी आला आणि एक दिवस रावणाला म्हटला, महापार्श्व नावाचा, महाराजजी आता जर सीता तशी वश होत नाही तर मग असं करा, बलात्काराने तिला प्राप्त करा बरं. असं म्हटल्याबरोबर रावण म्हटला, ए महापार्श्वा, अरे तू माझा सेवक आहेस, मी राजा आहे. बलात्कारानं प्राप्त करायचं असेल तर केव्हाच केलं असतं. पण काय सांगू तुला, मला नाईलाजानं सज्जन हे दाखवावं लागतं. कारण काय त्याचं, माझा म्हणजे त्याचाच भाऊ एक कुबेर, आणि त्या कुबेराची सून होती पुंजिकास्थली नावाची. काय नाव तिचं? पुंजिकास्थली नावाची त्याची सूनबाई. या रावणानं तिचं हरण केलं आणि तिच्यावरती बलात्कार केला. ती क्रोधानं पळू लागली, धावू लागली. रावण तिच्या मागे धावतोय. ब्रह्मदेवाला शरण गेली. ब्रह्मदेव म्हटले, काय झालं? सांगितलं, ह्या दुष्ट माझ्या मागे धावतोय ना, त्यानं माझं शीलभंग केलं. ब्रह्मदेवाने रावणाला पाहिलं आणि म्हटले, जर इथून पुढे रावणा, इथून पुढे जर एखाद्या स्त्रीला, परस्त्रीला तू प्राप्त करण्याची इच्छा जरी मनात आणशील, इच्छा आणली ठीक आहे, पण स्पर्श जरी त्या इच्छेनं तू जर स्पर्श करशील तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होईल. म्हणून नाईलाजानं तो सज्जनही दाखवत होता. का स्पर्श केला नाही सीतामाईला? तो आपल्या डोक्यांचा विचार करत होता. 10 डोकीन त्याचे 10 तुकडे होतील म्हणून. हा दुष्ट रावण खरं तर त्याला योद्धाही म्हणता नाही येणार, फक्त दाखवत होता मी योद्धा आहे. वाल्मिकींना विचारा, हा रावण याला आधीच परास्त केलं होतं सूर्यवंशातल्या एका राजानं. एक चक्रवेन नावाचा राजा होता. चक्रवेन, जनक राजाच्या वंशामध्ये 4थ्या पिढीचा हा चक्रवेन राजा इतका शीलवान होता, बलवान राजा होता. त्याचं शील कशात होतं? तो राजाच्या गादीवर बसला होता पण कोणताच उपभोग घेत नव्हता.
राज्यातील आलेला कर स्वतःच्या घरासाठी वापरत नव्हता आणि कुठंच 19 बंगले घेत नव्हता. का हसले? का हसले तू? त्याचं सांगतोय मी. तो कधीच कोणताच पैसा कर त्याच्या मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा 1 रुपयाचा कुठेही घोटाळा नाही. 1 रुपया सुद्धा आपल्या संसारासाठी लावत नव्हता. चक्रवेन नावाचा राजा, तो चक्रवेन नावाचा राजा एक दिवस रावण विश्व जिंकण्यासाठी निघाला आणि त्याच्या नगरीच्या द्वाराजवळ आला. बघा त्याची महती. मग तो त्याचं पोट कसं चालवायचं, तर त्याची 1-1.5 एकराची जमीन होती ना, त्यामध्ये आपल्या पत्नीसह तो शेत पिकवायचा आणि त्यामध्ये स्वतः शेती करायचा. जे मिळेल त्यामध्ये तो स्वतः खायचा आणि आपल्या बायकोलाही द्यायचा. कधी उंची वस्त्र त्यानं परिधान केले नाही. अनेक रत्नांचे मुकुट त्यांनी कधी मस्तकावर धारण केले नाही. कोणत्याही मोठ्या गाडीत तो स्वतःही चालवत कधी गेला नाही. पायानं यायचा आणि पायानं जायचा. बायकोला कधी उंची वस्त्र दिले नाही. शिवलेले कपडे कधी घातले नाही. बायकोच्या इच्छेनं गादीवर नाही बसला. मग राज्याच्या कल्याणासाठी तो गादीवर बसला. बायकोला शिवलेले कपडे नाही घातले, हातानं शिवायची राजाची बायको. एक दिवस रावण त्या नगरीच्या द्वारावर आला आणि युद्धाचं आमंत्रण त्याला दिलं. सेवक पाठवले. चक्रवेन म्हटला ठीक आहे, भेटीला आला. महाराज युद्ध करायचंय ना तुम्हाला, मग असं करा आपण उद्या युद्धाला सुरुवात करू. चक्रवेन म्हटला. त्या रात्रीमध्ये छोटंसं गाव होतं युक्रेन. सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं उद्या युद्ध करायचं आपल्याला. कुणाशी? रावणाशी. लंकेचा राजा रावणाशी युद्ध करायचंय. अहो त्या नगरीतली सर्व मंडळी एकत्रित आली. लहान लहान मुलं सुद्धा, स्त्रिया, पुरुष, लहान मुलं, त्या नगरीतले प्राणी सुद्धा, पशु सुद्धा, पक्षी सुद्धा त्या नगरीमध्ये. सर्व पक्षी, पशु पक्षी, प्राणी सुद्धा. जेव्हा रावण सकाळच्या पहारी उठला ना युद्धाला, त्याच्या समोर लहान लहान बाळ सुद्धा हातात जे हत्यार मिळेल ते घेऊन उभे होते. त्या सर्वांची निष्ठा पाहून रावण थरथरला आणि रावण म्हटला, मुद्दामून दाखवलं त्याने. खरं तर तो घाबरला होता. अरे ही लहान मुलं सुद्धा, त्यांच्या डोळ्यामध्ये तेज पहा, ती शाक्त शक्ती पहा त्यांची. रावण घाबरला आणि म्हटला, बाबा हो तुम्ही तुमच्या राज्यात सुखी राहा, लहान मुलांना स्त्रियांशी युद्ध करू नये. आता त्याला कळालं आणि रावण माघारी गेला. बरं हा दुष्ट रावण काही काळानं, आता हा चक्रवेन राजा कधीही उपभोग घेत नव्हता. जमिनीवरती झोपायचा. 1 रुपयाचा घोटाळा नाही. परत मी सांगतोय, त्यामुळं तिथं धरणी सुद्धा पीक द्यायची. पाहिजे तेवढं 1000 जरी नागरिक होते, 10,000 लोकांचं पीक निघायचं. मग हे निर्यात करायचे. असा हा राजा. पण एक दिवस काही समारंभानिमित्तानं राजाची पत्नी, त्यावेळेला काही पुरुषांना काही समस्या असतील तर ते राजाकडे जायच्या आणि स्त्रियांना समस्या असल्या त्या राणीकडे जायच्या. सर्व राणीकडे गेल्या. पाहतायत तर राणीला पाहिलं शिवलेले कपडे घातलेले, हाताने टाचा मारलेला आणि ती साडी साधी. आणि ह्या सगळ्या गेल्या ना नगरीतल्या, ह्या मोठमोठ्यांच्या होत्या. यांच्या हातात बांगड्या काय, शृंगार काय, नटूनच गेल्या होत्या. अतिशय 2-2 तास ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करून सर्व गेल्या होत्या. जायला हवं. अरे सौंदर्य गेलंच पाहिजे. हा, प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटतं की नाही? मग वाटलंच पाहिजे ना. मग फक्त शरीर सुंदर, कपडे सुंदर असून नाही महत्वाचं, आपला चेहरा सुद्धा सुंदर हवा. कारण वेधशक्ती हवी आपल्याकडं. वेध आकर्षित झाली पाहिजे लोक, वेगळ्या भावनेनं नाही, प्रेमाच्या भावनेनं. त्या सर्व स्त्रिया शृंगार करून गेलेल्या. आणि मग तिला पाहिलं राणीला. म्हटले, महाराणी, सम्राट राजाच्या तुम्ही पत्नी आहेत, पण हे काय हो असं बोलतात ना, काय तुमची साडी आणि काय तुम्ही कशा? अहो राणी आहात तुम्ही, राजाच्या राणी आहात की नाही? मग तुम्ही अशा कशा हो? बघा ना आमच्याकडे, आम्ही तर तुमचे सेवक आहोत, पण तुमच्यापेक्षा आमच्या घरातली मोलकरी नाही ना, तिचे कपडे चांगले आहेत. हाक मारले, अगं सखू
राणीला वाईट वाटलं. कोणाला नाही वाटणार हो, राणीला फार वाईट वाटलं. आणि ती राणी मग राजाला तिनं आग्रह केला, हो असं काय करता, तुम्ही राजा आहात, आपल्या सेवकांच्या स्त्रिया कशा शृंगार करतात, मलाही वाटतं शृंगार करावं. राजा म्हटलं, अगं आपल्याकडे तेवढं नाही ना, तुला देण्या एवढं नाही, कारण तुला माहिती आहे आपण जे पिकवतो तेच विकतो आणि त्याच्यावरतीच आपण आपलं घर चालवतो. 1 रुपया सुद्धा आपण नगरीतला कोणत्याही कराचा, कोणत्याही घोटाळ्याचा आपण वापरत नाही, किंवा महानगरपालिकेचा सुद्धा आम्ही घड्याळ सुद्धा वापरतो, काहीच नाही, आम्ही काहीच घेत नाही. मग मी स्वतः कष्ट करतो, पण मला असं नाही करता येणार ग, मी महाराज आहे ना, महाराजाला असं नाही देता येत. आमच्याही समस्या आहेत बरं अशा, नाही करता येत आम्हाला. असू दे, तुला खूपच काही वाटलं तर समारंभाला जाऊ नको ना, पण स्त्री हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट, स्त्री हट्ट पाहिजे मला, द्या ना. बरं ठीक आहे. मग राजाने विचार केला, मग असं करू, जे दुष्ट आहेत ना, जे क्रूर राजा आहेत, जे अनितीने धन कमावतात, आपण त्यांच्याकडून कर घेऊ. काय? जे अनितीने धन कमावतात आपण त्यांच्याकडून धन घेऊ. म्हणून या चक्रवेन नावाच्या राजानं काय केलं, आपल्या एका दूताला रावणाकडे पाठवलं. अनितीने धन कमावणारा, सतत मदिरा पान करणारा आणि लंकेला सुद्धा सर्वांना किराण्या मालात देणार हा रावण, प्रत्येकाला. तो रावण त्याच्याकडे दूत पाठवला. दूतानं सांगितलं, मी चक्रवेन राजाकडून आलोय आणि मला आमच्या राजानं सांगितलंय तुम्हाला कर द्यायचंय. रावण हसला, अरे मी साधू संतांकडून कर मी घेतो. मग रावण म्हटला, अरे मी साधू संतांकडून सुद्धा मी घेतो कर, तर मी रक्त सुद्धा घेतलंय त्यांचं, कर म्हणून रक्त घेतलंय. रावण म्हटलं, मी कर देणार. बरं ठीक आहे. म्हटलं, देता की नाही देता एवढं सांगा, मी चक्रवेन राजाकडून आलोय. ते म्हटले, माहिती आहे चक्रवेन, तू जा, आम्ही काही कर देणार नाही. अपमानित करून पाठवलं. बघा, नंतर मग रावण आपल्या महालामध्ये गेला. शय्या कक्षात गेल्यानंतर मंदोदरीला हसून बोलू लागला, अगं मंदोदरी, काय हास्यास्पद आहे ग, मी लंकेचा राजा, इतकं माझं वैभव आहे की माझ्या घरामध्ये साक्षात देवता, हे नोकर म्हणून आहेत, देवता सुद्धा माझ्या सेवेला आहेत. एका कवीची कविता आहे, पुष्पे आणित इंद्रचंद्र रविते दीप प्रचर्या घडे, वारा झाडी तसे स्वये पचनते वैश्वानराला पडे, ब्रह्मा वेद पढे जळा दीप जळे आनो निघाली सडे, द्वारा सांभाळी काळ रांड सटवी बंदी खानी रडे. हे रावणाचं वैभव आहे. काय? पुष्पे आणित इंद्रचंद्र रविते दीप प्रचर्या घडे. रावणाची फुलं आणण्यासाठी इंद्र यायचा, फुलं घेऊन यायचा. चंद्र रवी प्रकाश द्यायचे दिवसाच्या वेळेला, सूर्य आणि रात्रीच्या वेळेला चंद्र, दिपून टाकायची ती लंका. वारा झाडू मारत होता, वारा झाडी तसे स्वये, आणि त्याचं पचन वैश्वानर करायचे. पचन ते वैश्वानराला पडे. ब्रह्मा वेद पढे, त्याच्या घरात वेद पढण्यासाठी ब्राह्मण साक्षात ब्रह्म होता. जळा दीप जळे आनो निघाली सडे, समुद्र सडा शिंपण्यासाठी यायचा. द्वारावरती द्वारपाळ म्हणून काळ उभा होता आणि त्याच्या बंदी खाण्यात सटवी रडत होती, विठ्ठल विठ्ठल. एवढंच, सिंहासनाला जाताना नवग्रहाच्या त्यांनी पायऱ्या केल्या होत्या, पायऱ्या, नवग्रहाच्या पायऱ्या होत्या. बघा, तो रावण म्हणतो, हसला, अरे काय सांगावं, तो कोण आला चक्रवेन आणि मला म्हणतो कर द्यावा. मंदोदरी म्हटली, महाराज विचार करा, काय नाव म्हटलात तुम्ही? हा चक्रवेन राजाला मी ओळखते, मी ओळखते त्याला, त्याला विरोध करू नका, एका क्षणात तो नष्ट करेल तुम्हाला. तो हसला रावण. आता रावणाचं हसणं कसं तुम्हाला माहिती आहे. रावण हसला, अगं काय सांगतेस तू मला? म्हटले ठीक आहे, तुम्हाला पुरावा देते, चला माझ्याबरोबर. सकाळच्या वेळेला त्यांचा एक मंडप होता,
तिथं रोज ते सकाळच्या वेळेला बसायचे आणि पक्ष्यांना धान्य टाकायचे. गेल्यानंतर मंदोदरीने धान्य हातात घेतलं आणि त्या पक्ष्यांना टाकताना मंदोदरी म्हटली, आता पहा, इथं उभे राहा. त्या पक्ष्यांना सर्वांना शपथ घातली, तुम्हाला रावणाची शपथ आहे, तुम्ही धान्य खाल्लं तर. पक्ष्यांनी लक्षच दिलं नाही, सगळे धान्य खायला जोंबले, सगळं संपवलं. बरं ठीक आहे, तिनं परत दुसरी मूठ टाकली. आता पहा म्हटले, मंदोदरी म्हटली, आता नीट लक्ष देऊन पहा. पक्ष्यांना म्हटली, हे पक्ष्यांनो, तुम्हाला चक्रवेन राजाची शपथ आहे, जर धान्य खाल्लं तर. एकाही पक्षानं धान्याला स्पर्श सुद्धा केला नाही. कशाचं बळ आहे? आणि तिनं धन नाही कमावलं, कुणावर डल्ला नाही मारला, उगाच बंगला नाही बांधला. मग पक्ष्यांनी सुद्धा, त्यातलं एक पक्षी बैराव होता, त्याला काहीच ऐकायला आलं नाही. त्यानं धान्य खाल्ल्याबरोबर, जसं त्यानं दाना टिपल्याबरोबर त्याचं मस्तक गळून पडलं पक्षाचं. मंदोदरी रावण म्हटला, ग काहीतरी उगाच काय बोलतेस. त्यांना कळाल, पक्ष्यांना थोडी कळतं. म्हटलं बरोबर, परत मी बोलते, पहा, रावणाची शपथ आहे, धान्य खाऊ नका. झोंबले ना. चक्रवेनाची शपथ आहे, एकानेही शिवलं नाही धान्याला. काय त्याचं सामर्थ्य असेल. आपल्या जीवनामध्ये, आपल्यामध्ये सुद्धा असं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. तो चक्रवेन राजाचा सेवक रावण थोडा धस्स झालं बरं हृदयात. किती मोठा गुंडा असला तरी जर महाराजांनी जर त्याला विरोध केला तर घाबरल्याशिवाय राहत नाही. पण विरोध केला पाहिजे ना. जे वाईट आहे त्याच्याविषयी बोललंच पाहिजे, नाही तर असे कितीही रावण जन्माला येतील. तो रावण घाबरला थोडासा. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं पाहिलं, हा जो सेवक गेला होता ना, तो सेवक समुद्राच्या किनाऱ्यावर लंकेच्या इथं वाळूमध्ये थांबला. आणि त्यानं काय केलं, एक जशीच्या तशी वाळूची लंका बनवली छोटीशी. जशीच्या तशी आखीव रेखीवर नक्षीकाम केलेली, अनेक भिंती, सुंदर अशी द्वारं, अशी लंका त्यानं बनवली. आणि त्या साधा सेवक, बरं, चक्रवेन राजाचा सामान्य सेवक, आणि त्यानं लंका बनवली. रावणाला त्याचा तो महापार्श्व होताच ना, त्यानं सांगितलं, अहो त्यांचा दूत आहे ना, तो काही गेला नाही, तो नदीच्या तिथं समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे आणि तिथेच बसलाय बुवा. रावण गेले त्याच्याजवळ. याचे उंच उंच बुरुज होते, सुंदर असे महाल होते, उंच उंच कळसाचे महाल बनवलेले, सुवर्ण नगरी, अनेक धातूंपासून बनवलेली नगरी. त्या सेवकानं तिथं एक नगरी बनवली. आणि रावणाला, का रे बाबा, तुला सांगितलं ना, जा, का रे थांबलास. म्हटले, महाराज, माझं फक्त एकदा ऐकून घ्या, नाही म्हणू नका हो, तुम्हाला त्रास होईल. तो म्हटला, का बरं. म्हटले, महाराज बघा, ती तुमची लंका बघा, इथे मी लंका बनवले, तशीच आहे की नाही. म्हटले, हो. बघा महाराज, आताही विचार करा आणि मला सांगा, कर देता की नाही. बघा, रावण म्हटला, अरे कशाला उगाच काय बोलतोस, नाही देत जा. महाराज बघा, परत विचार करा, नाही देत जा. एका भिंतीच्या जवळ गेले, तो सेवक गेला आणि म्हटले, महाराज आता तुम्ही इथं लक्ष द्या. त्या भिंतीला असं बोट लावल्यावर भीत पडली, इथली वाळूची भीत पडल्यावर तिकडली त्याची खरी भीत पडली. तो म्हटला, अजून सांगा देता की नाही. उंच बुरुजाच्या इमारती होत्या, त्याच्या इमारती बुरुजाला असा हात लावल्याबरोबर, इकडं वाळूच्या बुरुजाला हात लावल्यावर रावणाचा बुरुज गळून पडला. अजून असं, महाराज काय विचार आहे. तो म्हटला, नाही. अजून पुढे हात लावल्याबरोबर एक एक ढासळत गेल्यावर सगळे धावत आले ना. म्हटले, महाराज काय झालं, अहो सगळं पडायला लागलंय. त्या महापार्श्वाने सांगितलं, महाराज याच्या नादाला लागू नका. तो म्हटले, हो, अरे मंदोदरी सांगत होती, कधी कधी त्यांचं ऐकलं पाहिजे बरं. सांगत होती मला, कधी कधी मीच लई येड्यासारखं करतोय बुवा, ती सांगत होती असं करू नका. तो म्हटले, हो महाराज, अहो त्याने अशी मूठ भरली ना लंकेची, दिली समुद्रात टाकून, आपण काय शिल्लक राहणार आहे. कुणाचं सांगतोय मी, चक्रवेन राजाचं. त्याचं सामर्थ्यच इतकं होतं. सत्य धर्मी राजा, धर्माचं आचरण करणारा राजा, असाच रामराज्य. जेव्हा रावणाचा वध केला आणि रावणाचा वध झाल्याशिवाय रामराज्य येत नाही. त्या दुष्ट रावणाचा वध झाल्याशिवाय
राम राज्य येत नाही. रावणाचा नाश करण्यासाठी विभीषणाच्या आज्ञेनं रामानं नाभीमध्ये बाण सोडला आणि अमृताचा नाश झाला. रावण गेला आणि त्याच वेळेला आनंदाने हर्षित झालेले तुकोबराय काय म्हणू लागले? झाले राम राजा काय पुणे धरली पीक गाये ओळल्या मैसे झाले गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम राम राज काय राम राज काय उन्या राम राज काय उन्या धरणी धरी पीक गाई ओळल्या मैसी धरणी पीक गाई ओळल्या मैसी धरणी पीक गाई ओळल्या मैसी धरणी पीक गाई ओळल्या मैसी राम वेळो वेळा मेगा बोवे राम वेळो वेळा मेगा बोवी राम वेळो वेळा मेगा ओवी राम वेळो वेळा मेगा ओवी रावणाचा वध केला. खरं तर रामाचा जन्मच झाला कशासाठी? डोहाळेच लागले होते कौसल्येला. सकाळी तुम्ही ऐकलं असेल काय अनेरे धनुष्य मारीन रावणा. त्याचा जन्मच झाला कशासाठी? राम दशरथ के घर जन्मे घराणा हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराणा हो तो ऐसा हो. तो आनंद उत्सव जन्माचा सुद्धा तुकोबरायांनी अनुभवला. आणि मग सर्व स्त्रिया आहेत ना त्यांनी सुद्धा जल्लोष केला. काय बाई 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 कशाच्या नवबदा बाई 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 कशाच्या नवबदा बोला बाई बाई कशाच्या नवबदा बाई बाई कशाच्या नवबदा. का सांगतोय मी? राम राज्य झालं पण राम जन्माला आला. धरणीला आनंद झाला ना. धरणीसाठीच तो आला. वत्स्यरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय का अवतार घेतला? दुष्ट दुर्जन दुराचारी जन्माला आले
त्यांचा नाश करण्यासाठी बाढे खलु बहु चोर जुवारा, जे लंपट पर धन परदारा, मानही मातु पिता नाही देवा, साधून सन करवावही सेवा. या दुष्टांचा नाश करण्यासाठी, राक्षसांना मारण्यासाठी, फक्त रावणाला नाही, अजूनही रामाला कार्य करायचं होतं. अहो रावणाला मारायचंच असतं, मारायचाच होता, तर इकडून त्याच्यात हातात यंत्रारूढानी मायया, यंत्राप्रमाणे तो चालू शकतो, त्याच्या सत्तेनं सगळं चालतं. बंद केलं असतं त्याचं हृदय, यंत्राप्रमाणे मारला असता. पण रावण तर तसाही मेला असता. पण गुहकाचा तो प्रेम भाव आम्हाला कसा कळाला असता. अहो रावण तर तसाही मेला असता, पण केवटाची भक्ती आम्हाला कशी कळाली असती. रावण तर तसाही मेला असता, अहिल्याचा उद्धार कोणी केला असता. रावण तर तसाही मेला असता, त्या शबरीच्या बोराची महती आम्हाला कशी कळाली असती. रावण तर तसाही मेला असता, जटायूला मांडी कोणी दिली असती. रावण तर तसाही मेला असता, वानरांना आपल्या जवळ कोणी घेतलं असतं. रावण तर तसाही मेला असता, हनुमंताची भेट कशी झाली असती. रावण तर तसाही मेला असता, सुग्रीवाशी मैत्र भाव कोणी केला असता. रावण तर तसाही मेला असता, खारुतायाच्या पाठीवरून बोट कोणी फिरवली असती. हो, ही कार्य करण्यासाठी, फक्त रावणाला मारण्यासाठी नाही, रावणाला मारणं पण त्यामध्ये हे कार्य. आणि जेव्हा रावण गेला तेव्हा तुकोबरांना आनंद वाटला. बस रामानं विचार केला, आता निघावं, आता लवकर गेलं पाहिजे, कारण 14 वर्षाचा तो शेवटचा दिवस होता. आता मला लवकर निघालं पाहिजे, कारण भरतानं मला सांगितलंय, जर शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत जर आपण आला नाहीत तर देवा मी अग्निकाष्ट भक्षण करीन, स्वतःला चितेवरती जाळून घे. मग त्या भरतासाठी रामाने विचार केला कसं जावं. बिभीषण म्हटलं घाबरू नका, आपल्याकडं पुष्पक विमान आहे रावणाचं, चला विमानात. विमानात 14 जण बसले. आता सांगायला वेळ नाही, सर्व निघाले. जाता जाता अगस्ती ऋषींचा आश्रम आहे, वाल्मिक ऋषींच्या आश्रमात गेले. वेळ झाला, आता सूर्यास्त होतो की काय. त्यावेळेला आठवण झाली हनुमंताची. हनुमंता, अरे आधीच जाऊन भरताला सांग रे. काय? भरताला सांग की आम्ही येतोय, तोपर्यंत जर सूर्यास्त झाला तर तू अग्निकाष्ट भक्षण करू नकोस. आणि जेव्हा हनुमंतराया आणि एक फक्त काय कर हनुमंता, त्याच्या डोळ्यात पहा, बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ आहे, त्याची चेहरा पाहून हनुमान ओळखायचा कोण आहे. त्याच्या डोळ्यात पहा, जर त्याला अयोध्येच्या गादीची आसक्ती त्याच्या डोळ्यात जर दिसली तर मी इथल्या इथं पुन्हा वनात जाईल. आणि त्याच्या डोळ्यामध्ये जर माझ्याविषयीचा प्रेमभाव दिसला तर लगेच मला सांगायलाय. जर त्याच्या डोळ्यामध्ये आसक्ती दिसली तर हनुमंता मी इथेच वनामध्ये राहील रे. कोण म्हणतं? रामप्रभू. असा भाव राम. जेव्हा हनुमंतराया गेले आणि त्यावेळेला भरतानं विचार केला, आता माझा दादा येईल, पण नाही आला. चिता रचून ठेवली होती. काही रामायणामध्ये असाही प्रसंग सांगतात की जेव्हा राम येणार त्याच दिवशी भरतानं अयोध्या नगरीमध्ये आला आणि सर्वांना एकत्रित केलं. आज माझा राम दादा येणार आहे, सर्वजण या शरयू नदीच्या तटावरती. सर्वांना बोलावलं आणि भरत शरयू नदीच्या तटावरती उभा राहिला आणि सर्वांना म्हणतोय, भरतजी आज माझा रामदादा येणार आहे, तुम्ही सर्वांनी त्याचं स्वागत करा, गुढ्या तोरणे उभारा, आनंदाचा जल्लोष करा, डीजे सुद्धा लावा. कोण म्हटलं? भरतजी. आणि सर्वजण स्वागत करा. ते म्हटले असं का म्हणता तुम्हीही स्वागताला? नाही, मी नाही स्वागताला राहू शकत, कारण मी रामप्रभूंना माझ्या दादाला तोंड दाखवण्याच्या योग्यतेचा नाही. ज्याच्यासाठी माझ्यासाठी रामराज्य 14 वर्षानं राम राजा होणार आहे, बस माझ्यामुळं माझ्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला दुःख झालं, माझ्या वहिनीला सुद्धा दुःख झालं. त्याचं मूळ कारण मी आहे. मी त्यांना तोंड दाखवण्याच्या योग्यतेचा नाहीये. आणि त्यानं शरयू तटात उडी मारली. भरतानं मारल्याबरोबर 2 साधू त्या नदीमध्ये त्यांनी सुळका मारला आणि भरताला दोघांनी बकुटीला धरलं. भगव्या वस्त्रातले साधू आणि भरताला बाहेर काढलं. भरतजी म्हटले, का मला पकडलं आणि का बाहेर आणलं? कोण आहात तुम्ही? ते म्हटले, साधू म्हटले, हम कोण है, मी कोण आहे, आम्ही कोण आहोत माहिती आहे तुम्हाला?
श्रीरामप्रभूंच्या 2 पादुका आम्ही आहोत. ज्या वेळेला तुमच्या बरोबर पादुका दिल्या ना, रामप्रभूंनी आमच्याकडून वचन घेतलं, माझ्या भरताला सांभाळा, माझ्या विरहामध्ये तो काहीतरी करून घेईल. आपणही आपल्या जीवनामध्ये कधी कधी संकट येतात आणि असं वाटतं आपलं जीवन संपवावं. तरुण मुलं सुद्धा परीक्षेत पेपर अवघड गेला म्हणून देहाचा, आपल्या शरीर अनमोल किमतीचा हा देह एका सामान्य पेपरसाठी, अरे आईवडिलांनी हाडामासाचा गोळा तुला मोठा केला आणि 12वी पर्यंत आणला आणि तू एका छोट्याशा गोष्टीसाठी परत अभ्यास करणार आणि परत तू पास हो. पण आता का देहाचा त्याग करतोस? भारताला त्या पादुका सांगता येतं, कोणताही प्रसंग असू द्या, आपल्या जीवनात कधी असा प्रसंग येतो तर बस जीवन संपवावं वाटतं, काही काळ निघून जाऊ द्या, असं वाटेल अरे किती क्षुल्लक गोष्ट होती त्यासाठी आपण जीव द्यायला लागलो होतो, असं म्हणतो बरं आपण. जेव्हा रामप्रभू आले, भरत आणि रामाची भेट झाली, आनंदाने तो जल्लोष, तो आनंद तुकोबराया साक्षी होते. ते म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आम्हाशी. मग त्याचा परिणाम काय झाला? धरणी धरे पीक. कारण जसा राजा असतो ना, तशीच पृथ्वी सुद्धा असते. राजा कालस्य कारणम. जसा राजा असतो तसाच निसर्ग सुद्धा असतो. जसा राजा असतो बरोबर त्याच वेळेला पाऊस पडतो. इथं मोहराला आलं, पीक आल्यावर पाऊस पडतो. मग राजा कसे? बरोबर त्या योग्य वेळेलाच पाऊस पडतो. राजा जर तसा असला तर ही धरणी प्रसन्न होते आणि ती धरणी सुद्धा धान्य देते. धरणी सुद्धा काय करते? धान्य देते. हो, एक वेन नावाचा राजा, इतका दुष्ट दुराचारी, साधूंना त्रास देणारा, नंतर त्याच्या त्या कृतीमुळं ती धरणी पीकच देणं बंद करू लागली. टाकलेलं धान्य ती गिळून टाकायची. सर्व वाळवंट झालं त्या वेन राजाच्या नगरीमध्ये. त्यावेळेला सर्व साधू एकत्रित आले, योगी एकत्रित आले आणि त्यांनी विचार केला, या वेनाचा नाश केला पाहिजे. हुंकारानं नाश केला. साधूंमध्ये तेवढी ताकद असते, साधूला कधी म्हणायचं नाही योगी आहे का भोगी आहे. हुंकाराने त्याचा नाश केला, वेनाचा हुंकारानं नाश केला आणि त्याच्या बाहूचं मंथन केलं आणि त्यातून एक राजा जन्माला आला, त्याचं नाव पृथू. त्यामुळे आपल्या पृथ्वीला नाव पडलं पृथ्वी, पृथू राजामुळं पृथ्वी. जेव्हा तो पृथू राजा आला, त्यानं 100 यज्ञ केले आणि नंतर धरणी पीक देऊ लागली पृथू राजाच्या नगरीमध्ये. पूर्वी शेती त्यानं निर्माण केली, ते चायना आपल्याकडून घेऊन गेलेत शेतीच. पण पृथू राजानं धान्य कसं पिकवावं, सेंद्रिय खतं, कृत्रिम खतं नाही बरं. आपल्या इकडे मेथी कोथिंबीर आली आणि 2-2 इंचाची वाढली आणि शेतकऱ्याला कळालं का आता भाव वाढल्याबरोबर शेतकरी रात्रीच जातून एक औषध फवारितो. फवारतात का तुमच्याकडे? फवारितो का? काय हो त्याचं नाव? आयु, ते बघा आई म्हणते रात्रीत तो देशी फवारतो. 4-4 इंच. कशी शेती, कसं पीक, कशी ती पृथ्वी आपल्यावरती कृपा करेल हो. पण जसा राजा आहे ना, तसं धनधान्य, धरणी धरे पीक. एवढंच नाही, महाभारतामध्ये या, महाभारताला विचारा, ज्या वेळेला अज्ञातवासामध्ये पांडव होते आणि 12 वर्षाचा बघा त्यांना वनवास, आणि त्या वनवासामध्ये जर त्यांना ओळखलं तर परत 12 वर्ष. अशी 12 वर्ष संपली आणि दुर्योधनानं सभा भरवली. सभेमध्ये सर्व, त्यामध्ये अध्यक्षपद भीष्माचार्यांना देण्यात आलं. सर्वांना विचारू लागले, आता कुठे शोधायचं, पांडवांना सापडत नाही. सगळ्यांनी आपले आपले विचार केले. सांगितलं विक्रोळीला असेल बुवा, बघायला जाऊ. कोण म्हटलं कुर्ल्याला असं 2 पटऱ्यांच्या मध्ये. कोण म्हटलं अजून कुठे असेल, अजून कुठे असेल, अनेक ठिकाणी असेल. दुर्योधन म्हटलं अरे निस्ता असेल का म्हणतात. मग त्याच वेळेला अध्यक्ष भीष्माचार्यांना विचारलं, तुम्ही सांगा आता कुठे असतील. त्यांनी सांगितलं धर्मराज युधिष्ठिर आणि पांडव त्याची बांधव आणि कुंती माता कुठे असतील, जिथं धरणी धान्य देते, जिथे मुबलक पाऊस पडतो, जिथे काहीच कमी नाही,
त्याच ठिकाणी नक्की पांडव असतील. कोण म्हटलं? जिथं राजा, जिथं सत्य असतं, जिथं धर्म असतो, तिथं धरणी धरे पीक. गायी ओळल्या म्हैसी, गायांनाही आनंद. धरणीनं पीक धरलं, चारला. आता आपल्याला जास्त विश्लेषण करताना येणार. गायांना सुद्धा चारा मिळतो. कशामुळं? गायी आणि म्हैशींलाही आनंद. बरं, म्हशींलाही का तुकोबराय म्हणतात? गायीचं दूध पवित्रच आहे. लहान बाळाला असं म्हणतात गायीचं दूध पाजावं, म्हशीचं पाजू नये, नाही तर ते बुद्धू होतं असं म्हणतात. बरं, म्हशीचं दूध पाजलं की त्याला फार त्रास होतो. गायीचंच दूध लहान बाळाला पाजावं. पण तुकोबराय गायांनाही म्हणतात गायी ओळल्या म्हैशी का? जे लहान आहेत त्यांच्यासाठी गायीचं दूध, आणि ज्यांना घोटाळा करायचं त्यांच्यासाठी म्हशीचं दूध. विठ्ठल विठ्ठल. धरणी धरे पीक, गायी ओळल्या म्हैसी. आणि मग तो आनंद झाला. आणि तो आनंद आम्ही प्रगट कसा केला? दुसऱ्या चरणात. राम वेळ वेळा मी गाऊ ओविये, 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 राम बोला बोला सर्व अशी टाळी वाजवा. जेविता ग बाईये, दलिता कांडिता जेविता ग बाईये, दलिता कांडिता जेविता गे 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 बाईये, राम वेळो वेळा मी गाऊ ओविये, 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 गाऊ ओविये. सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की. आता असेच हात ठेवा. विठोबा रखुमाई, खुमार विठोबार खुमार, जय विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई, जय विठोबा. झाले रामराज्य काय उने आम्हासी, धरणी धरे पीक, गाय ओळिल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. कसं? ओव्यांद्वारे. दळिता कांडिता जेविता गे बाईये. आता दळणं राहिलं, कांडणं राहिलं, फक्त काय राहिले? सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला देता हरी बोला घेता, हरी बोला देता हरी बोला, हरी बोला देता हरी बोला घेता, हरी बोला देता हरी बोला देता, सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला. एवढंच नाही, जनाबाई म्हणतात दळिता कांडिता, दळिता कांडिता तुझ गायीन मी अनंता. दळिता कांडिता बोलाल तुम्ही? बोला, जनाबाईंच्या ओव्या बोलाल का? सुंदर माझे जाते ग
फिरते बहुत. तुकोबरायांची अपेक्षा आहे आपल्या जीवनात रोजच तो उत्साह, तो आनंद आपल्या घरात आणायचं असेल तर घरात तरी रामाचं राज्य असावं. रामाचं राज्य म्हणजेच काय? रामासारखा आचरण असावं, रामासारखं सामाजिक दृष्टी असावी, रामासारखा व्यवहार असावा आणि रामासारखा पत्नीशी भाव असावा. एक पत्नीव्रता. म्हणून सतत राम म्हटलं. राम वेळो अहो दुष्ट दुराचारी तो वाल्या कोळी बदलला ना फक्त राम नामानं. तुम्ही तर विद्वान आहात, त्याला बोलता येत नव्हतं, तुम्हाला बोलता येतंय ना? बोला श्रीराम, बोला येतं ना बोलता? त्याला नव्हतं येत बोलता, त्याच्यातही बदल झाला. म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता. त्याचा परिणाम काय? स्वप्नी दुःखे न देखे डोळा, स्वप्नी न देखे स्वप्नी डोळा. स्वप्नी दुःखे कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख न देखे डोळा, स्वप्नी दुःख न देखो डोळा, स्वप्नी दुःख न देखो डोळा, स्वप्नी स्वप्नात सुद्धा दुःख नव्हतं. तुकोबरायांनी द्वारकेचं असे एक वर्णन केले बरं. काही चिंता कोणा नाही कवणेविषयी, करी द्वारकेचे राज्यदेव. द्वारकेला भगवंताने राज्य केलं, कोणालाही चिंता नव्हती, कशाचीच नव्हती. तसंच या नगरीमध्ये रामराजा झाला. खरं धरणी का पीक देऊ लागली त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. अनेक कारणं आहेत का धरणी पीक देऊ लागली. मगाशीच म्हटलं, कारण तिलाच दुःख झालं होतं, दुष्ट दुराचारी वाढले होते, तिला भार झाला. काही नित्य नेमाविन अन्न खायतो श्वान, माया वाया मनुष्यपण भार वाहितो पृथ्वीशी होई त्याचा भार. कुणाचा भार होतो? जो नित्य नेमाविन अन्न खात नाही त्याचा. म्हणून आज अन्न खायचं नाही. कारण त्याचं कारण काय? भागवत धर्मामध्ये 5 पर्वकाळ सांगितलेत. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री. आजच्या दिवशीचा उपवास हा एकादशी सारखा करायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा. राम जन्म झाल्यावर नाही, दुसऱ्या दिवशी एकादशी सारखा सोडायचा उपवास. आता नाही तर पुढच्या वर्षापासून करतच. आणि जे तो नियम पाळत नाही, तुकोबराय म्हणतात बरं, नित्य नेमाविन अन्न खायतो. तुम्ही बोला पुढचं. वाया मनुष्यपण भार वाहितो वृषभ. त्यावेळेला पृथ्वी माता गेली देवाकडं. देवाला गारहाणं घातलं आणि देव अवतीर्ण झाला. आनंद झाला ना, देव राजा झाला. धरणी धरे पीक. अजून देवाशी नातं ह्या धरणी मातेचं अजूनही दुःख का नव्हतं? धरणी मातेचं फक्त कोणालाच नाही, निसर्गाला सुद्धा दुःख नव्हतं. पंचमहाभूतांनाही दुःख नाही. 11,000 वर्ष रामराज्याने रामराजा
राम राज्य किती वर्ष होतं? 11,000 वर्ष. पण तोपर्यंत काही कोणाला चिंता नव्हती, काहीही कमी पडलं नाही. म्हणून देवाशी एक नातं तिचं आहे बायकोचं. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नवस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. देवाशी नातं तिचं कोणतं आहे? पत्नीचं. तो राजा झाला म्हणजे ही कोण झाली? बोला ना, कोण? राणी. तो महाराज झाला मग ही कोण झाली? महाराजीन. तो डॉक्टर झाला मग ही कोण? तो वकील झाला मग ही कोण? आहे की नाही? तिने काही शिक्षण केलेलं नसलं तरी तो झाला म्हणून हिला आनंद होईल की नाही? आनंद झाला. अजून एक कारण सांगू. दुसरं नातं देवाशी तिचं आहे सासूबाईचं. कसं? पृथ्वीच्या उदरातून जगतजननी सीतामाईचा जन्म झाला आणि सासूला सगळ्यात मोठा आनंद कशात असतो? नाकीचा मोती ठेवी गहाण आणि राखीन डुंबरे महाराजाचा मान. अरे हट! कुणाचा? बोला, कुणाचा? जावयाचा. जावई राजा झाला. आनंद कुणाला आहे? म्हणून धरणी धरे पीक गाई ओळेल्या म्हशी स्वप्नी तेही दुःख कोणी न देखावे डोळा. नामाच्या गजरानं, कशानं? भय सुटले कळीकाळ सुद्धा घाबरू लागला. दड 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 दोड दोड पळ सुटलं कळीकाळ्या बापुड्या. शिवण मुखी आनंदे से बुवा कापडिया. काळ सुद्धा त्याला घाबरतो म्हणून त्या गजरानं काळ सुद्धा घाबरला. एवढंच नाही, रामानं काय केलं तर आपलं स्वतःचं सुख, राम जन्मापासून रामानं एकच केलं, आपलं सुख त्यानं जगाला दिलं शेवटच्या चरणात. राम सुख दिधले आपुले तुका म्हणे 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 सुख दिधले आपुले तुका म्हणे राम सुख दिधले आपुले रामे तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासायने जाणे कुंडले तया गर्भवासायने जाणे कुंडले राम वेळो वेळा आम्ही गावोवे 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 तया गर्भवासायने जाणे कुंडले तया गर्भवासायने जाणे कुंडले राम वेळो वेळा आम्ही गावोवे 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 कांडिता गे बाये
बाईये दळिता कांडिता जेविता दळिता कांडिता दळिता कांडिता गे बाईये दळिता कांडिता जेविता गे बाईये दळिता कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा गाऊ गाऊ राम वेळो वेळा मी गाऊ ओवी राम वेळो वेळा मी गाऊ ओवी राम वेळो वेळा मी गाऊ तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे रामे सुख दिले आपुले आपलं सुख त्यानं जगाला दिलं. रामायण तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कैकेयी मातेसाठी जगत कल्याणासाठी राम प्रभू वनवासाला गेले. निमित्त कैकेयीचं होतं, निमित्त मंथरेचं होतं, नवे नवे विकल्पाचं देवांनी विकल्प पाठवला म्हणून तो नाकातून मंथरेच्या घुसला आणि तो संसर्गजन्य होता कोरोनासारखा म्हणून मंथरेचा संसर्ग कैकेयीला झाला. तिनं मास्क नव्हतं लावलं. पण रामाने आपलं सुख रामे सुख दिले आपल्या बायकोला सुद्धा सुख दिलं. जी वस्त्र सुद्धा दिली ती सुद्धा रामानं उंची वस्त्र नाही दिली, वनवाशी वस्त्र दिली. एवढंच नाही, परत गादीवर जरी बसला का म्हणतात तुकोबाराय रामानं आपलं सुख दिलं जगाला. हो आपलं सुख फक्त गर्भवासाकडे नका पाहू. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे गर्भवासाचं दुःख गेलं. पण रामानं काय केलं? एक जण म्हटला असं नाही बरं. लोक म्हणतात रामायणात, पण कुठंही रामायणात लिहिलं नाही का परीट बोलला. परीट नाही, सगळेच बोलत होते पण तोंडावर नाही. त्याच्यामध्ये तुम्ही होते त्यावेळेला त्या बाजूने. मग तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी रामानं सीतेला परत वनवासात पाठवलं. कुणासाठी? तुमच्यासाठी. तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा ज्ञानेश्वर माऊले. अखंड हरिनाम ज्ञान मंदिर सेवा संघ त्या निमित्तानं आजची ही 9व्या दिवसाची सकाळी जन्माची झाली, पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचं झालं ते वेगळं, पण आजचा दिवस 9वा असो. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं श्री रामप्रभूंच्या हनुमंतरायांच्या चरणी हे सुपूर्त करतो. खरं तर आपलं जुन्नर खेड आंबेगाव तालुक्यातील बहुतेक मंडळी इथे आहेत. मला नाही वाटत ती सगळी कीर्तनाला आली असतील, पण आलं पाहिजे. कीर्तनातून काय शिकवतो आणि वर्षातून एकदाच आहे की नाही हा पंधरवडा. आपल्या रामाचा उत्सव आहे, तरुण पुढे आला पाहिजे. कीर्तनामध्ये तरुणांनी नाचायला हवं. महाराज हा बघा आमचा तरुण उभा आहे ना, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, असा पाहिजे. आणि हा हे एक बाळ आहेत बरं माग आहेत आहेत आहेत. बरं वाटलं जरा जेव्हा हनुमंतराया रामप्रभू ही सगळे तारुण्यातच होते ना. हनुमंतरायांचा अधिकार किती सांगू का तुम्हाला एकच मिनिटात, आता संपलंय माझं. हनुमान चालिसीमध्ये तुम्ही ऐकलं असेल, तुम मम प्रिय भरत ही समभाई. का बरं असं म्हटले? भरत समभाई का? कारण काय? कैकेयीच्या हातातला प्रसाद तो घेऊन गेला आणि कैकेयीला यांनी प्रसाद दिला. भरत ही सम का? कारण नाहीतर तो कैकेयीचा पुत्र झाला असता. असो, तुम्हा सर्वांच्या कितीही बोललं तरी तुमचंही पोट भरायचं नाही आणि सांगून माझंही पोट नाही भरायचं. चालू ठेवायचं का? अजून सांगू का? अजून पुनी पुनी कितनी सुनत सुनाई काय दिल की प्यास बुझत नाऊ. रामाचं चरित्र असं आहे. काही स्त्रियांना राग येतो. आत्ताच्या तरुणी म्हणतायत तो राम आपल्या बायकोला त्याने वनवासात. अरे तुम्ही रामायण आधी नीट पहा. किती प्रेम होतं त्याचं सीतेमाईवर. वृक्षवल्लींना विचारायचा. एवढंच नाही, अजून सांगू का तुम्हाला? वनवासाला पाठवलं, परत वाल्मिकीकडे पाठवलं. त्याचं कारण जेव्हा सीतामाईचा तो दुष्ट रावण हरण करून गेला तेव्हा अनेक ऋषीगण भेटले रामप्रभूंना. संतांच्या चरणांचा त्यांनी दर्शन घेतलं रामप्रभूंनी. त्याचं पुण्य साठलं पण रामाकडे.
सीतामाईला ते पुण्य आणि ती सेवा घडली नाही, ती सेवा 6 महिन्याची परत सीतामाईला घडावं म्हणून वाल्मिकींच्या आश्रमात पाठवलं तिच्या कल्याणासाठी. तीच म्हटली होती, तिने अपेक्षा रामाकडे प्रकट केली होती, वाल्मिकी रामायणाला विचारा की मला ही साधू संतांची सेवा करायची. आता राणी झाल्यावर काही साधूंची सेवा करता, मग त्यासाठी तुला तिकडच जावं लागेल. मग तपस्वी योगी वाल्याची सेवा कर, वाल्मिकींची म्हणून पाठवलं. बरं, सीतेची इच्छा होती म्हणून. काही तरुणींना माहीत नाही, हे अर्धवट ज्ञानी आहेत ना, अनाभ्यासी तरुण तुली रामाला दोष देणारे बरेच जण आहेत. त्या तरुणी तर माझ्या समोर एक बोलली होती, अहो काय त्या रामाला बायकोला त्याने असं केलं नाही. अरे तो मी आधी विचारा, आम्हाला प्रश्न विचारा. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळेल. असो, झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण भोर महाराज असतील, सर्वच मंडळ, कार्यकारी मंडळ सर्वांच्या साक्षीनं हनुमंतरया भगवान श्रीराम प्रभूंच्या चरणावरती सेवा सुपूर्त करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.